नमस्कार. ही एक कथा आहे. प्रेम विवाह. सायलीचा प्रेम विवाह झाला होता. आईवडिलांना मुलगा काही पसंत नव्हता, पण सायलीच्या हट्टी स्वभावापुढे वडिलांना नमावं लागलं. त्यातल्या त्यात एक बाजू त्याची चांगली होती की तो पुण्याला नोकरीला होता. 2-4 वर्ष सायली सुखाने नांदत होती. एकाएकी तिच्या नवऱ्याच्या मनात आलं, आपण बिझनेस करावा. बिझनेस करायचा तर पैसा लागेल. सायलीचं सासर तसं गरीबच. गरिबीतच सासू सासऱ्यांचा जन्म गेला. त्यामुळे घरून तर काही पैसा मिळणार नव्हता. मग सायलीच्या नवऱ्याने सायलीचे दागिने विकले. काही पैसे उसने घेतले, पण त्याला बिझनेसमध्ये यश मिळालं नाही. आता कर्ज कसं परत करावं हा मोठा प्रश्न उभा राहिला. अजिंक्यला वाटले यावर सोपा उपाय आहे दारू पिणे. खरंच स्त्रियांच्या पुढे जेव्हा विघ्न येतात तेव्हा त्या दारू का पित नाही? मला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो. दारू पिता पिता तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला. नोकरी आधीच सोडली होती. मग दोघेही आपल्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन गावाकडे आले. मग तालुक्याच्या जागी काही जम बसतो का म्हणून अजिंक्य नोकरी शोधायला लागला. पण त्याला छोटी मोठी नोकरी करायची लाज वाटली. हळूहळू घरात एका वेळी चूल पेटणे बंद झाले. एका मंदिरात सायलीची मैत्रीण भेटली. सायली उदास बसलेली होती. मैत्रीण म्हणाली, अगं किती दिवसांनी भेटतेस तू? पुण्याला राहत होती ना? हो, सायली म्हणाली. मैत्रिणीला पाहून तिला आनंद झाला. आता सायलीने सांगायला सुरुवात केली, अगं अजिंक्य खूप दारू पितो. माझे आईबाबा म्हणतात सोड त्याला, घरी येऊन जा. पण कसं शक्य आहे हे? माझं अजिंक्यवर प्रेम आहे. मला कळतच नाही काय करावं. आता तर घरी खायलाही नाही, कधी असते कधी नसते. मग तुझा काय विचार आहे? मला कळतच नाही काय करावं. मैत्रीण म्हणाली, हे बघ, मला तर वाटते आईबाबा म्हणतात तसंच तू करावं. अगं उपाशी कशी राहणार? प्रेम असलं म्हणून काय झालं? नाहीतर असं कर, तुझा निश्चय पक्का कर. तुला अजिंक्यला सोडायचं आहे की नाही? तुला जर त्याला सोडून जायचं नसेल तर असा विचार कर ना, संसार दोघांचा आहे. आता सध्या तो कमवत नाही तर तुला कमवावं लागेल. आपल्याला जे येते ते काम करायचं. मुलाला काय उपाशी ठेवणार आहे? आज ना उद्या अजिंक्यला आपली चूक कळेलच. सायलीला थोडा धीर आला. 8 दिवसानंतर तिने मैत्रिणीला फोन केला. आता मी एका दुकानात काम करते. मला खात्री आहे हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. आता माझं मन शांत झालं आहे.